देवीची ही कथा तुझ्यासमोर येणे म्हणजे 100% तुझ्या रडक्या भाग्यातील सर्व संकटांचा नाश होणे. कारण एकेकाळी देवांनीही या देवीच्या कथेचा आश्रय घेतला होता. त्यामुळे ही कथा अर्धवट ऐकून सोडून देऊ नको, नाहीतर आयुष्यभर पस्तावत राहशील. कितीही मोठी इच्छा पूर्ण होण्याची आणि मनोइच्छित फळ प्राप्त होण्याची शक्ती या देवीच्या कथेत आहे. या देवीची ही कथा आयुष्यात फक्त एकदा ऐकल्याने खूप मोठी फलश्रुती प्राप्त होते आणि तुझ्या आयुष्यातील राक्षसांसारख्या असलेल्या शत्रूंचा नाश होतो आणि तुला तुझ्या जीवनात कशाचीही कमी पडू शकत नाही. या देवीची ही कथा फक्त मनापासून शेवटपर्यंत ऐकल्याने भक्ताचे आणि त्याच्या कुटुंबाचे कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. कारण ही कथा राक्षस, भूत, वाईट शक्ती, पनवती, साडेसाती या सर्वांचा नाश करते आणि तिचा आशीर्वाद ही कथा ऐकणाऱ्या भक्तावर मरेपर्यंत ठेवते. आणि जे ही कथा अर्धवट ऐकून सोडून देतात त्यांना या कथेची फलप्राप्ती होत नाही. त्यामुळे ही कथा शेवटपर्यंत ऐका. ही कथा फक्त एकदा शांत मनाने शेवटपर्यंत ऐकल्याने कितीही मोठे आजार, कितीही मोठे रडवणारे दुःख, कितीही सतवणाऱ्या वेदनांचा नाश स्वतः देवी प्रकट होऊन करते आणि आपली अडकलेली कामे पूर्ण होतात. जन्मोजन्मीचे दारिद्र्य घर सोडून निघून जाते. त्यामुळे माझ्यासोबत ही कथा शेवटपर्यंत ऐकत राहा. त्याचपूर्वी दुर्गा मातेला प्रसन्न करण्यासाठी, तिचा आशीर्वाद आजच प्राप्त करण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये श्रद्धेने, प्रेमाने टाईप करा, जय दुर्गा माते. तसेच आजची कथा लाईक करून 3 भक्तांना ही पवित्र कथा शेअर करा. कारण ही कथा शेअर केल्याने दुर्गा माता तुमच्यावर प्रसन्न होईल आणि मरेपर्यंत तुमचे आणि तुमच्या कुटुंबाचे रक्षण करत राहील. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून तुम्ही आपल्या भक्तिमय कुटुंबाचा भाग व्हा. मी तुम्हा सर्वांसाठी या क्षणी माता दुर्गेला प्रार्थना करते की हे माते, तुझी ही कथा ऐकणाऱ्या भक्ताच्या आयुष्यात खूप मोठा चमत्कार कर आणि मरेपर्यंत त्यांचे रक्षण कर. वर्षभर त्यांच्या घरी सुखसमृद्धीचा वर्षाव कर. तथास्तु. चला तर मग कथेला सुरुवात करूया. खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. सुरत नावाचा राजा एका राज्यात राज्य करत होता, जो आपल्या प्रजेला आपल्या मुलांसारखे वागवत असे. एकदा काय झालं की मोठी सेना असूनही सुरत राजाचा युद्धात पराभव झाला. आता तो ज्या देशात राज्य करत होता तिथेही त्याच्या दृष्ट मंत्र्यांनी शत्रूशी हात मिळवणी केली आणि शहराचा कारभार बळकावला. यामुळे सुरत राजा खूप दुःखी झाला. पत्नी आणि मुलांना मागे सोडून तो शिकार करण्याचे नाटक करत करत घनदाट जंगलात जाण्यासाठी घोड्यावरून स्वार झाला. त्या जंगलात जाऊन तो मेधा मुनींच्या आश्रमात थांबला, जिथे ऋषींनी त्याच्या आदराने स्वागत केले आणि त्याला राहण्यासाठी एक झोपडीही दिली. दुसरीकडे एक अतिशय श्रीमंत कुटुंबातील समाधी नावाचा एक वैश्य होता. त्याला धर्मावर खूप विश्वास होता. तो नेहमीच दुःखींना मदत करत असे आणि त्यांचे दुःख कमी करण्याचा प्रयत्न करत असे. नेहमी सत्य बोलणे हा त्याचा स्वभाव होता. त्याची पत्नी आणि मुलगा खूप लोभी होते. संपत्तीच्या लोभात येऊन त्यांनी समाधीला घराबाहेर हाकलवून लावले होते. या कारणास्तव समाधी आपले घर आणि गाव सोडून घनदाट जंगलात आला होता. तोही मेधा मुनींच्या त्याच आश्रमात राहू लागला, जिथे सुरत राजाही आपले राज्य सोडून राहत होता. ऋषींच्या आश्रमात राहून तो याच विचारात असायचा की त्याची पत्नी आणि मुलगा कोणत्या अवस्थेत असतील आणि त्यांना कोणत्या प्रकारची समस्या तर नसेल ना, त्यांना कोणता त्रास तर होत नसेल ना. एके दिवशी मेधा मुनींच्या आश्रमात राहत असताना राजा सुरत एका झाडाखाली बसला होता. तो खूप काळजीत होता. त्याचे मन सतत काळजीत होते की त्याचे राज्य कसे असेल. त्याला माहीत नव्हते की ते कसे चालत असेल. तिथले राजे आता त्याची संपत्ती कशी खर्च करत असतील. कदाचित ते त्याचे पैसे निरुपयोगी गोष्टींवर वाया घालवत असतील. पूर्वी दानधर्मासाठी वापरले जाणारे पैसे
आता कदाचित त्या धूर्तांकडून मद्यपान आणि जुगारात खर्च केले जात असतील, कारण त्या धूर्तांचा धर्मावर विश्वास नाही. जे एकेकाळी माझे अनुसरण करत होते ते कदाचित आता त्यांच्यातील राजे आणि मंत्र्यांचे अनुसरण करत असतील. तेवढ्यात समाधी नावाचा तो वैश्य आला आणि राजाने त्याला त्याची ओळख आणि आश्रमात राहण्याचे कारण विचारले. वैश्य म्हणाला, राजा, माझे नाव समाधी आहे. पैशाच्या लोभाने प्रेरित होऊन माझ्या पत्नी आणि मुलाने मला घराबाहेर काढले आहे. तरीही माझे मन त्यांच्या चिंतेत गुंतलेले आहे. ते आनंदी आहेत की नाही याचा मी विचार करत राहतो. माझे हृदय माझ्या पत्नी आणि कुटुंबाबद्दल कठोर होऊ शकत नाही. मला चांगलेच माहीत आहे की त्यांच्या गुणांमध्ये दोष आहेत, तरीही माझे मन त्यांच्या चिंतेने गुंतलेले आहे. काही कारणास्तव माझ्या मनाला शांती मिळत नाही आणि मी खूप अस्वस्थ आहे. दृष्ट आणि धूर्त लोकही त्यांच्या कुटुंबांना सोडू शकत नाहीत. माझ्या कुटुंबाच्या आसक्तीमुळे मी चिंतित आणि दुःखी आहे. समाधी नावाच्या वैश्याला त्याच्या कुटुंबाबद्दलची काळजी पाहून राजा सुरत म्हणतो, तुला त्या लोकांबद्दल खूप प्रेम आहे ज्यांनी पैशाच्या लोभाने तुला घराबाहेर काढले. हे आश्चर्यकारक आहे. माझीही हीच परिस्थिती आहे. जे राज्य आता माझे राहिले नाही. माझेही मन सतत त्याच्यात गुंतलेले असते. मी नेहमीच या विचारात गुंतलेलो असतो की ते नवीन राजे माझी कष्टाने कमावलेली संपत्ती कशी खर्च करत असतील आणि जी लोक माझ्या मागे फिरायचे ते आता त्या राजांच्या मागे जात असतील. मी ज्या हत्तीला खूप प्रेमाने वाढवले होते, आता मला प्रश्न पडतो की त्याची काळजी घेतली जात असेल की नसेल. या संभाषणानंतर ते दोघेही सुमेधा मुनींकडे जाण्याचा निर्णय घेतात. मग ऋषी त्यांना सांगतात की जगातील सर्व प्राणी देवी महामायेच्या भ्रमाने मोहित झाले आहेत. तिच्या इच्छेमुळेच सर्व प्राणी मोहित झाले आहेत. ते त्यांना देवी आदिशक्ती आणि तिने मारलेल्या राक्षसांची कथा सांगतात. मेधामुनी राजा आणि वैश्य यांना देवीची कथा सांगतात, ज्यामध्ये मधुकैताप, महिषासूर, धूम्रलोचन, चंडमुंड आणि शुंभ निशंभू यांची कथा समाविष्ट आहे. श्री दुर्गा सप्तशती, ज्याला देवी महात्म किंवा चंडीपाठ असेही म्हणतात, हा हिंदू धर्मातील एक अतिशय महत्त्वाचा आणि शक्तिशाली ग्रंथ आहे. हा ग्रंथ मार्कंडेय पुराणातील एक उतारा आहे आणि त्यात 13 अध्याय आणि 700 श्लोक आहेत. या ग्रंथात देवी भगवतीची महिमा, तिची विविध रूपे आणि राक्षसांवर तिच्या विजयाच्या कथांचे वर्णन केले आहे. हा ग्रंथ केवळ कथांचा संग्रह नाही, तर सखोल आध्यात्मिक आणि तात्विक ज्ञानाचा खजिना आहे, जो साधकाला भौतिक आणि आध्यात्मिक प्रगतीकडे घेऊन जातो. दुर्गा सप्तशतीची कथा संवादाच्या स्वरूपात सादर केली आहे. त्यांनी महर्षींना आपली व्यथा सांगितली आणि विचारलं, हे मुनिवर, आम्हाला माहीत आहे की राज्य आणि परिवार आता आमचे राहिले नाहीत, तरीही आमचे मन त्यांच्यातच का गुंतले आहे? ते स्वार्थी आहेत हे माहीत असूनही आमचे हृदय त्यांच्यासाठीच का वितळते? हे अज्ञान काय आहे? महर्षी मेधा हसले आणि म्हणाले, राजा आणि वैश्यवर, हे आश्चर्यकारक नाही. हा त्यास महामायेचा प्रभाव आहे, जी संपूर्ण सजीव आणि निर्जीव जगाचे नियंत्रण करते. तीच ती आहे जी ज्ञानी लोकांच्या प्रतिमांना जबरदस्तीने मोहित करते आणि त्यांना भ्रमात पाडते. ती विश्वाची अधिकारी आहे. ती पालनपोषण करते आणि शेवटी संहारही करते. ती परविद्या आणि अविद्या या दोन्ही रूपात अस्तित्वात आहे. जेव्हा ती प्रसन्न होते तेव्हा ती मानवांना मोक्ष देते. राजा सुरतने उत्सुकतेने विचारले, प्रभू, तुम्ही जिला महामाया म्हणता ती कोण आहे? ती कशी अस्तित्वात आली? तिचे गुणधर्म आणि प्रभाव काय आहेत? कृपया तपशीलवार सांगा. येथून महर्षी मेधा राजा सुरत आणि समाधी वैश्य यांना देवी भगवतीच्या महानतेबद्दल उपदेश करण्यास सुरुवात करतात, जी दुर्गा सप्तशती म्हणून प्रसिद्ध आहे. महर्षी मेधा म्हणतात, कल्पाच्या शेवटी जेव्हा संपूर्ण जग पाण्यात बुडाले होते आणि भगवान विष्णू शेषनागाच्या शय्येवर योगिक निद्रेमध्ये मग्न होते, तेव्हा त्यांच्या कानातील मळीतून मधू
आणि कैताब नावाचे 2 अत्यंत भयानक राक्षस जन्माला आले. त्यांच्या जन्मानंतर ते विश्वाचे निर्माते ब्रह्मदेव यांना मारण्यासाठी धावले, जे भगवान विष्णूंच्या नाभीतून निघालेल्या कमळावर बसले होते. भयभीत ब्रह्मदेवांनी विष्णूंना जागवण्याचा प्रयत्न केला, पण ते योगनिद्रेच्या प्रभावात होते. तेव्हा ब्रह्मदेवांनी योगनिद्रेच्या अधिष्ठात्री देवीची स्तुती केली, जी विष्णूंच्या डोळ्यात निवास करत होती. ते म्हणाले, हे देवी, तू स्वाहा, तू स्वधा, तू सहारक, तू स्वरूपा, तू सुधा आहेस, तू संध्या आहेस, सावित्री आहेस आणि परमात्मा आहेस. तू या विश्वाची पालनकर्ता, निर्माता आणि सहारक आहेस. तू महाविद्या, महामाया, महामेधा, महास्मृती, महामोहरूपा, महादेवी आणि महासुरी आहेस. तू निसर्गाच्या 3 गुणांची निर्माता आहेस, सत्व, रज आणि तम. तू कालरात्री, महारात्री, मोहरात्री देखील आहेस. हे देवी, भगवान विष्णूंना जागे कर आणि त्यांना या क्रूर राक्षस मधु आणि कैताबा यांचा नाश करण्याची बुद्धी दे. ब्रह्मांच्या स्तुतीने प्रसन्न होऊन देवी योगनिद्रा, जी प्रत्यक्षात तमसाची अधिष्ठात्री देवता महाकालीचे रूप होती, ती भगवान विष्णूंच्या डोळ्यातून, तोंडातून, नाकपुंड्यांमधून, हातातून, फासळ्यांमधून आणि छातीतून बाहेर पडली आणि ब्रह्मांसमोर आकाशात उभी राहिली. ती निघून जाताच भगवान जनार्दन जागे झाले. त्यांनी ब्रह्मांना गिळंकृत करू इच्छिणाऱ्या 2 राक्षसांना पाहिले. भगवान विष्णूंनी या 2 शक्तिशाली राक्षसांशी 5000 वर्षे एक हाती युद्ध केले होते. ते दोघेही शक्तीच्या अहंकारात बुडालेले होते. महामायेने त्यांना मोहित केले आणि ते विष्णूंना म्हणाले, आम्ही तुमच्यावर प्रसन्न आहोत, वर मागा. भगवान विष्णू म्हणाले, जर तुम्ही माझ्यावर प्रसन्न असाल तर माझ्या हातून मारले जा. राक्षसांनी आजूबाजूला पाहिले की सर्व काही पाण्यात बुडालेले आहे. त्यांना वाटले की इथे कोणीही त्यांना मारू शकत नाही. त्यांनी हुशारीने म्हटले, ठीक आहे, पण आम्हाला अशा ठिकाणी मारून टाका जिथे पाणी नसेल. मग भगवान विष्णूंनी त्यांना पाण्याच्या वर असलेल्या त्यांच्या विशाल मांड्यांवर ठेवले आणि त्यांच्या सुदर्शन चक्राने त्यांचे शिरछेद केले. अशा प्रकारे देवी महाकालीच्या कृपेने मधु कैताबाचा शिरछेद करण्यात आला. प्राचीन काळी असुरांचा राजा महिषासूर आणि देवतांचे राजा इंद्र यांच्यात पूर्ण 100 वर्षे भयंकर युद्ध झाले. या युद्धात देवतांच्या सैन्याचा पराभव झाला आणि महिषासूरने इंद्राला हरवून स्वतः स्वर्गाचा राजा बनला. पराभूत झालेल्या देवतांनी ब्रह्मदेवांच्या नेतृत्वाखाली भगवान शिव आणि भगवान विष्णू यांच्याकडे जाऊन त्यांची दुर्दशा सांगितली. त्यांनी सांगितलं की महिषासुराने काशासूर्य, इंद्र, अग्नी, वायू, चंद्रमा, यम, वरुण आणि इतर देवतांच्या शक्ती बळकावल्या आहेत आणि त्यांना स्वर्गातून हाकलवून लावले आहे आणि मानवांसारखे पृथ्वीवर भटकण्यास भाग पाडले आहे. देवतांच्या या दुर्दशेबद्दल ऐकून भगवान विष्णू आणि भगवान शिव अत्यंत क्रोधित झाले. त्यांच्या आणि इतर देवतांच्या शरीरातून एक महान तेज बाहेर पडले. देवीचे मुख भगवान शिवांच्या तेजापासून, तिचे केस यमराजाच्या तेजापासून, तिचे बाहू विष्णूंच्या तेजापासून, तिचे स्तन चंद्राच्या तेजापासून, तिची कंबर इंद्राच्या तेजापासून, तिच्या मांड्या वरुणाच्या तेजापासून, तिचे नितंब पृथ्वीच्या तेजापासून, तिचे पाय ब्रह्मांच्या तेजापासून, तिची बोटे सूर्याच्या तेजापासून, तिचे हात वसूच्या तेजापासून, तिचे नाक कुबेराच्या तेजापासून, तिचे दात प्रजापतीच्या तेजापासून, तिचे 3 डोळे अग्नीच्या तेजापासून, तिच्या भुवया संध्याच्या तेजापासून आणि तिचे कान वायूच्या तेजापासून निर्माण झाले. अशा प्रकारे सर्व देवांच्या तेजापासून एक स्त्री रूप उदयास आले, ज्याचे वैभव 3 लोकात पसरले. ही देवी महालक्ष्मी होती, जी सत्व, रज आणि तम या 3 गुणांचे एकत्रित स्वरूप होती. देवतांनी तिला आपापली शस्त्रे आणि अलंकार बहाल केले. शंकरांनी त्रिशूळ, विष्णूंनी चक्र, वरुणाने शंख, अग्नीने शक्ती, वायूने धनुष्यबाण, इंद्राने वज्र आणि घंटा, यमराजाने मृत्युदंड, वरुणाने फास,
प्रत्युषाने दिव्य वस्त्र, विश्वकर्माने कुऱ्हाड, अभेद्य कवच, हिमालयाने सिंहाचे वाहन, कुबेराने तिला मधाचे एक भांडे भेट दिले आणि शेषनागाने तिला रत्नांनी सजवलेला हार भेट दिला. अशा प्रकारे सजवलेल्या देवीने एक भयानक हास्य केले, ज्याच्या आवाजाने स्वर्ग, पाताळ आणि पृथ्वी हादरली. समुद्र गोंधळले. देवीची गर्जना आणि हास्य ऐकून महिषासूर क्रोधित झाला. त्याने आपल्या सैन्याला आवाजाचा स्रोत शोधण्याचा आदेश दिला. त्याचे सेनापती चिक्षूर, चामर, उदग्र, महाहनू, असिलोमा, बाष्कल, परिवृत, विदाल देवी सिंहावर बसलेल्या एका ठिकाणी एक प्रचंड सैन्य घेऊन धावले. त्यांनी देवीला पाहिले आणि तिच्यावर हल्ला केला. देवीने जणू काही खेळकरपणे राक्षसांच्या विशाल सैन्याचा वध करण्यास सुरुवात केली. तिच्या श्वासाने तिने राक्षसांशी लढणाऱ्या शेकडो गणांची निर्मिती केली होती. देवीने तिच्या त्रिशूळ, गदा, शक्ती आणि तलवारीने राक्षसांचा नाश केला. तिने राक्षसांना ओढले, त्यांना तिच्या फासात बांधले. तिच्या तलवारीने त्यांचे तुकडे केले, तिच्या गदेने त्यांना तोडले आणि तिच्या त्रिशूळाने त्यांना मारून टाकले. तिचे वाहन सिंहानेही त्यांना फाडले. देवीच्या अनुयायांनी राक्षसांचा भयंकर संहार केला. प्रथम सेनापती चिक्षूर मारला गेला, नंतर चामर त्याच्या हत्तीसह मारला गेला. देवीने एक एक करून उदग्र, कराल, उद्धाट, बाष्कल, ताम्र, अंधक, उग्रस्य, उग्रवीर्य, महाहनू, बिदाल, दुर्धर, दुर्मुख यांसह सर्व प्रमुख राक्षस सेनापतींना मारले. हत्ती, घोडे आणि पायदळ या राक्षसांच्या 4 बाजूंच्या सैन्यांचा नाश झाला. रक्ताच्या नद्या वाहू लागल्या. आपल्या सैन्याचा आणि सेनापतींचा नाश पाहून महिषासूर अत्यंत क्रोधित झाला. त्याने स्वतः म्हशीचे रूप धारण केले आणि देवीच्या सैन्याला त्रास देण्यास सुरुवात केली. त्याने आपल्या शिंगांनी डोंगरांना उचलून फेकून दिले, पृथ्वीला उद्ध्वस्त केले आणि त्याच्या गर्जनेने आकाशाला फाडून टाकले. त्याने देवीच्या सिंहावर हल्ला केला. क्रोधाने भरलेल्या देवीने त्याचा सामना केला. तिने महिषासुरावर फास फेकला, परंतु तो त्याचे म्हशीचे रूप सोडून सिंहात रूपांतरित झाला. जेव्हा देवीने सिंहाचे डोके कापण्याचा प्रयत्न केला तेव्हा तो तलवारधारी पुरुषात रूपांतरित झाला. देवीने त्याला बाणांनी भुसकले. नंतर तो एका मोठ्या हत्तीमध्ये रूपांतरित झाला आणि देवीच्या सिंहाला त्याच्या सोंडेने ओढू लागला. देवीने तिच्या तलवारीने त्याची सोंड कापली. मग तो त्याच्या म्हशीच्या रूपात परतला आणि तिन्ही लोकांवर संकटे आणू लागला. क्रोधित होऊन देवीने गोड मध पिण्यास सुरुवात केली आणि हसून म्हणाली, अरे मूर्ख, मी हे मध पिऊन होईपर्यंत गर्जना कर. जेव्हा तुला मारले जाईल तेव्हा देवही त्याच प्रकारे गर्जना करतील. असे म्हणत देवीने उडी मारली आणि महिषासुरावर वार केला. तिने त्याला आपल्या पायाने चिरडले आणि आपल्या त्रिशूळाने त्याच्या गळ्यावर वार केला. तो त्याच्या तोंडातून दुसऱ्या रूपात बाहेर येण्याचा प्रयत्न करत असताना देवीने तिच्या तलवारीने त्याचे डोके कापले. महिषासुराच्या मृत्यूने संपूर्ण राक्षसी सैन्याने आरडाओरड करत पळ काढला. देव अत्यंत प्रसन्न झाले. इंद्र आणि इतर देवांनी देवीची स्तुती केली, ज्याला शक्रादी स्तुती म्हणतात. ते म्हणाले, हे देवी, आश्रय घेणाऱ्यांचे दुःख दूर करणारी, आमच्यावर प्रसन्न हो. हे संपूर्ण विश्वाच्या माते, प्रसन्न हो. हे विश्वेश्वरी, विश्वाचे रक्षण कर. तू या विश्वाचा पाया आहेस. हे देवी, तू सर्व देवांच्या शक्तीचे मूर्त स्वरूप आहेस. आम्ही भक्तीने तुझी स्तुती करतो. तू आम्हा सर्वांना आशीर्वाद दे. चंडिका, जिचा अतुलनीय प्रभाव आणि शक्ती भगवान शेषनाग, ब्रह्मदेव आणि शंकर देखील वर्णन करू शकत नाहीत, ती संपूर्ण विश्वाचे रक्षण करो आणि वाईटाचे भय नष्ट करो. हे देवी, तू सद्गुणींच्या घरात लक्ष्मी, पापींच्या घरात दारिद्र्य आणि शुद्ध विवेक असलेल्यांच्या हृदयात ज्ञान प्रदानाच्या रूपात राहतेस. तू सद्गुणांमध्ये श्रद्धा आणि सज्जनांमध्ये विनम्रता म्हणून राहतेस. आम्ही तुला नमस्कार करतो. तू संपूर्ण विश्वाच्या निर्मितीचे कारण आहेस. तुझ्यात तिन्ही गुण आहेत, तरीही तू दोषरहित आहेस. हे देवी दुर्गा, आम्ही तुला नमस्कार करतो. तुझ्या सौम्य चेहऱ्यावरील हास्य आश्रय घेणाऱ्यांचे रक्षण करो. हे कात्यायनी, आम्ही तुला नमस्कार करतो. हे भद्रकाली, तुझे भयंकर रूप शत्रूंचा नाश करो.
आम्ही तुला नमस्कार करतो. हे सर्व रोगांचा नाश करणाऱ्या देवी, नाराज झाल्यावर सर्व कामनांना नष्ट करणाऱ्या आणि प्रसन्न झाल्यावर इच्छित वर देणाऱ्या माते, तुझ्याशिवाय दुसरे कोण तुझा आश्रय घेणाऱ्यांना वाचवू शकेल? हे अंबिका, तू नेहमीच आमची व आमच्या शत्रूंची रक्षा कर. त्यांच्या स्तुतीने प्रसन्न होऊन देवीने देवांना वर मागण्यास सांगितले. देव म्हणाले, हे देवी, तू आमचे सर्व संकट दूर केले आहेस. फक्त हाच वर दे की भविष्यात जेव्हा जेव्हा आम्हाला संकटांचा सामना करावा लागेल आणि आम्ही तुझे स्मरण करू तेव्हा तू आमचे रक्षण करशील. देवीने तथास्तु म्हटले आणि ती अदृश्य झाली. महिषासुराचे वारंवार होणारे रूपांतर त्या राक्षसी स्वभावाच्या अस्थिरता, कपट आणि भ्रामक शक्तीचे प्रतीक आहे. ते आपल्या मनाची स्थिती देखील प्रतिबिंबित करते आणि जिथे अहंकार आणि इच्छा वेगवेगळी रूपे धारण करतात आणि आपल्याला गोंधळात टाकतात. मध पिल्यानंतर देवीचे स्मित, तिचा खेळकरपणा आणि तिचा आत्मविश्वास प्रतिबिंबित करते. तिला माहीत आहे की राक्षसाचा अंत निश्चित आहे. महिषासुराच्या मृत्यूनंतर देवांना त्यांच्या शांततेत परत आणण्यात आले. तथापि काही काळानंतर शुंभ आणि निशुंभ नावाच्या 2 बलाढ्य राक्षस भावांनी पुन्हा एकदा युद्धात देवांचा पराभव केला. त्यांनी इंद्राचे राज्य आणि यज्ञांचा वाटा बळकावला. त्यांनी सूर्य, चंद्र, कुबेर, यम, वरुण, वायू, अग्नी यांच्या शक्ती देखील बळकावल्या. स्वर्गातून हद्दपार झाल्यानंतर देव असह्य झाले. मग देवांना महिषासुराचा वध केल्यानंतर देवीने दिलेल्या वरदानाची आठवण आली. जेव्हा जेव्हा तुम्हाला कोणत्याही संकटांचा सामना करावा लागेल आणि तुम्ही माझे स्मरण कराल तेव्हा मी येऊन तुमचे रक्षण करेल. असा विचार करून सर्व देव हिमालय पर्वतांवर गेले आणि देवी अपराजिता विष्णुमायेची पूजा करू लागले. ते म्हणाले, सर्व प्राण्यांमध्ये चैतन्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देवीला नमस्कार. नमस्कार, वारंवार नमस्कार. सर्व प्राण्यांमध्ये बुद्धिमत्तेच्या रूपात उपस्थित असलेल्या देवीला नमस्कार. सर्व प्राण्यांमध्ये निद्रेच्या रूपात उपस्थित असलेल्या देवीला नमस्कार. सर्व प्राण्यांमध्ये भुकेच्या रूपात उपस्थित असलेल्या देवीला नमस्कार. सर्व प्राण्यांमध्ये छायेच्या रूपात उपस्थित असलेल्या देवीला नमस्कार. सर्व प्राण्यांमध्ये शक्तीच्या रूपात उपस्थित असलेल्या देवीला नमस्कार. सर्व प्राण्यांमध्ये तहानेच्या रूपात उपस्थित असलेल्या देवीला नमस्कार. सर्व प्राण्यांमध्ये धीर आणि क्षमा या रूपात उपस्थित असलेल्या देवीला नमस्कार. सर्व प्राण्यांमध्ये जाती आणि उत्पत्तीच्या रूपात उपस्थित असलेल्या देवीला नमस्कार. सर्व प्राण्यांमध्ये लज्जेच्या रूपात उपस्थित असलेल्या देवीला नमस्कार. सर्व प्राण्यांमध्ये शांतीच्या रूपात स्थित असलेल्या देवीला नमस्कार. सर्व प्राण्यांमध्ये श्रद्धेच्या रूपात स्थित असलेल्या देवीला नमस्कार. सर्व प्राण्यांमध्ये तेज आणि तेजस्वी रूपात स्थित असलेल्या देवीला नमस्कार. सर्व प्राण्यांमध्ये लक्ष्मी आणि संपत्तीच्या रूपात स्थित असलेल्या देवीला नमस्कार. सर्व प्राण्यांमध्ये वृत्ती, स्वभाव आणि कर्माच्या रूपात स्थित असलेल्या देवीला नमस्कार. सर्व प्राण्यांमध्ये स्मृती आणि स्मरणाच्या रूपात स्थित असलेल्या देवीला नमस्कार. सर्व प्राण्यांमध्ये दयेच्या रूपात स्थित असलेल्या देवीला नमस्कार. सर्व प्राण्यांमध्ये संतुष्ट आणि समाधानी असलेल्या देवीला नमस्कार. समाधानाच्या रूपात राहणाऱ्या देवीला नमस्कार. सर्व प्राण्यांमध्ये मातेच्या रूपात राहणाऱ्या देवीला नमस्कार. सर्व प्राण्यांमध्ये ब्रह्म म्हणून राहणाऱ्या देवीला नमस्कार. सर्व प्राण्यांच्या इंद्रियांची अधिष्ठात्री देवता आणि सर्व प्राण्यांमध्ये नेहमीच उपस्थित असलेल्या सर्वव्यापी देवीला नमस्कार. चेतनेच्या या रूपात संपूर्ण विश्वात व्यापलेल्या देवीला नमस्कार. नमस्कार, वारंवार नमस्कार. देवी पार्वती गंगेत स्नान करण्यासाठी आली तेव्हा देव अशा प्रकारे स्तुती करत होते. तिने देवांना विचारले, तुम्ही सर्व इथे कुणाची स्तुती करत आहात? तेवढ्यात देवी पार्वतीच्या शरीरातून एक अतिशय सुंदर देवी प्रकट झाली आणि म्हणाली, माझ्याकडून पराभूत झालेल्या शुंभ आणि निशुंभ राक्षसांना त्रासून हे देव माझी स्तुती करत आहेत. देवी पार्वतीच्या शरीरातून ती प्रकट झाली म्हणून तिचे नाव कौशिकी ठेवण्यात आले.
कौशिकी प्रकट झाल्यानंतर देवी पार्वतीचे शरीर काळे झाले आणि तिला हिमालयात राहणारी कालिका म्हणून ओळखले जाऊ लागले. दुसरीकडे शुंभ आणि निशुंभ यांचे सेवक चंड आणि मुंड फिरत फिरत हिमालयात आले आणि त्यांनी देवी कौशिकीच्या अत्यंत मोहक रूपाला पाहिले. ते लगेच त्यांचे स्वामी शुंभाजवळ गेले आणि देवीच्या मोहक रूपाला वर्णित केले. ते म्हणाले, महाराज, हिमालयात एक अशी अद्वितीय सुंदरी आहे जिच्यासारखी आम्ही आजपर्यंत पाहिली नाही. ती तिन्ही लोकांची अलंकार आहे. हत्ती, घोडे, पैसा, इतर सर्व काही तुमच्याकडे आहे. इंद्राचा ऐरावत हत्ती, उच्चश्रवा घोडा, परिजटा वृक्ष आणि कुबेराचा खजिना, महापद्म सर्व काही तुमच्याकडे आहे. मग तुमच्याकडे अशी मौल्यवान स्त्रीरत्न का नसावी? तुम्ही तिला प्राप्त करा. चंड आणि मुंडचे शब्द ऐकून शुंभ क्रोधित झाला. त्याने त्याचा सेनापती धूम्रलोचनला आज्ञा दिली, हे धूम्रलोचन, लवकर जा आणि त्या स्त्रीचे केस पकडून जबरदस्तीने माझ्याकडे आण. जर कोणी तिचे रक्षण करायला आले तर त्याला मारून टाक. धूम्रलोचन 7,000 राक्षसांच्या सैन्याचे नेतृत्व करत ताबडतोब हिमालयाकडे निघाला. त्याने देवीला दुरून पाहिले आणि तिला आव्हान दिले, हे देवी, आमच्या स्वामी शुंभ आणि निशुंभकडे चल. जर तू प्रेमाने आली नाहीस तर मी तुझे केस पकडून तुला जबरदस्तीने ओढून नेईन. देवीने शांतपणे सांगितले, तुझा स्वामी बलवान आहे, यात काही शंका नाही. पण मी प्रतिज्ञा घेतली आहे की जो कोणी मला युद्धात पराभूत करेल, जो माझा अभिमान मोडेल, तोच माझा पती होईल. म्हणून तू तुझ्या स्वामींना इथे येऊन मला युद्धात पराभूत करून माझ्याशी लग्न करण्यास सांग. धूम्रलोचन रागावला आणि म्हणाला, हे दृष्ट स्त्री, तू माझ्यासमोर उभी राहून असे बोलतेस? तो देवीला पकडण्यासाठी धावला, परंतु देवीने फक्त हम हा शब्द उच्चारला. त्या गर्जनेने पराक्रमी धूम्रलोचन राखेत बुडाला. देवीचे वाहन सिंह आणि देवीच्या क्रोधामुळे निर्माण झालेल्या गणांनी त्याची विशाल सेना काही क्षणातच नष्ट केली. धूम्रलोचन आणि त्याच्या सैन्याच्या मृत्यूची बातमी ऐकून शुंभ अत्यंत क्रोधित झाला. भक्तांनो, तुम्हाला ही कथा आवडत असेल तर प्रेमाने कमेंट बॉक्समध्ये सांगा, मला ही कथा आवडत आहे. पुढे त्याने चंड आणि मुंड नावाच्या 2 बलाढ्य राक्षसांना मोठ्या सैन्यासह पाठवले आणि देवीला केसांनी पकडून आणण्याचा आदेश दिला. जर ते असे झाले नाही तर तिला मारून टाका. चंड आणि मुंड 4,000 सैन्यासह निघाले आणि हिमालयात पोहोचल्यावर त्यांना देवी कौशिकी दिसली. ते तिला पकडण्यासाठी धावले आणि तिच्यावर शस्त्रांचा वर्षाव केला. त्यांचा हल्ला पाहून देवी अंबिका कौशिकी क्रोधाने भरली. तिचा चेहरा रागाने काळवंडला, तिच्या भुवया उधळल्या आणि लगेचच तिच्या कपाळावरून काली नावाची एक उग्र चेहऱ्याची देवी प्रकट झाली. तिने हातात तलवार आणि फास धरला होता. चित्त्याच्या कातडीचे वस्त्र घातले होते आणि मानवी डोक्यांचा हार घातला होता. तिची जीभ लटकत होती, तिचे डोळे लाल होते आणि ती भयंकर गर्जना करत होती. ती दिसताच महाकालीने राक्षस सैन्यावर हल्ला केला, त्यांना पकडून तोंडात टाकले. तिने हत्ती आणि त्यांचे महाहूत गिळंकृत केले आणि घोडे आणि रथ यांच्या सारथ्यांसह चिरडले. काहींना केसांनी पकडून त्यांच्या मानेला मोडून आणि काहींना पायांनी चिरडून तिने काही क्षणात राक्षसांच्या विशाल सैन्याचा नाश केला. हे पाहून चंड देवी कालीकडे धावला आणि मुंडनेही तिच्यावर बाणांचा वर्षाव केला. काली भयंकर हसली आणि तिच्या तलवारीने चंडचा आणि मुंडचा शिरच्छेद केला. चंड आणि मुंड मृत झालेले पाहून उर्वरित सैन्य घाबरून पळून गेले. देवी कालीने चंड आणि मुंड यांचे कापलेले डोके देवी कौशिकी अंबिकेला दिले आणि हसत म्हणाले, देवी, मी तुझ्या वतीने चंड आणि मुंड यांचे पशुबळी तुला अर्पण केले आहेत. आता तू स्वतः शुंभ आणि निशुंभाचा वध कर. प्रसन्न होऊन देवी अंबिका कालीला म्हणाली, हे देवी, तू चंड आणि मुंडचा वध केला आहेस, म्हणून आजपासून तुला जगभर चामुंडा म्हणून ओळखले जाईल. चंड आणि मुंडच्या मृत्यूची आणि सैन्याच्या नाशाची बातमी मिळताच राक्षस राजा शुंभ क्रोधित झाला. त्याने आपल्या संपूर्ण सैन्याला युद्धासाठी सज्ज होण्याचे आदेश दिले. त्याचे आदेश मिळताच 84 सेनापती त्यांच्या सैन्यासह
कंबू आणि इतरांचे 83 राक्षस कुळे आणि कोटी वीर्याचे 50 राक्षस कुळे आणि इतर त्यांच्या सैन्यासह युद्धासाठी निघाले. महाराक्षस शुंभ आणि निशुंभ देखील त्यांच्या विशाल सैन्यासह निघाले. जवळ येत असलेल्या राक्षसांच्या मोठ्या सैन्याला पाहून चंडिका आणि कौशिकी देवींनी त्यांच्या धनुष्यांच्या आवाजाने पृथ्वी आणि आकाश गुंजवले. त्यांच्या सिंहांनीही प्रचंड गर्जना केली आणि देवीच्या घंटांच्या आवाजाने गर्जना अजून वाढली. चामुंडा आणि काली देवींनीही आपले तोंड उघडले आणि एक भयानक आवाज आला. हे आवाज ऐकून राक्षसांच्या सैन्याने त्यांना चारही बाजूंनी घेरले. त्याच क्षणी देवांना मदत करण्यासाठी आणि राक्षसांचा नाश करण्यासाठी ब्रह्मदेव, शिव, कार्तिकेय, विष्णू आणि इंद्र यांच्या शक्तींनी त्याच देवांची रूपे, अलंकार आणि वाहने धारण केली आणि त्यांच्या शरीरातून बाहेर पडून देवी चंडिकेकडे गेल्या. त्यांना मातृका असे म्हणतात. ब्रह्मांची शक्ती ब्राह्मणी हंसासारख्या विमानात अक्षसूत्र, अग्निधनुष्य आणि पाण्याचे भांडे घेऊन आली. महादेवाची शक्ती माहेश्वरी त्रिशूळ, चंद्ररेख आणि सापांनी सजलेली वृषभावर स्वार होऊन आली. कार्तिकेयाची शक्ती कौमारी हातात शक्ती घेऊन मोरावर बसून आली. भगवान विष्णूंची शक्ती वैष्णवी शंख, चक्र, गदा, शारंग, धनुष्य आणि तलवार घेऊन गरुडावर बसून आली. भगवान वराहाच्या शक्तीने वराही वराहाचे रूप धारण केले. भगवान निरसिंहाच्या शक्तीने भयानक निरसिंह रूप धारण केले. इंद्राची शक्ती आंद्री ऐरावत हत्तीवर स्वार होऊन 1000 डोळे आणि हातात वज्र घेऊन आली. या मातृका शक्तींनी वेढलेले भगवान शिव देवी चंडिकेला म्हणाले, मला प्रसन्न करण्यासाठी तू या राक्षसांचा लवकर नाश कर. मग देवी चंडिकेच्या शरीरातून शिवदूती नावाचा एक शक्तिशाली देव, जो शेकडो भयंकर कोल्ह्यांसारखा आवाज करत होता, तो बाहेर आला. तो भगवान शिवांना म्हणाला, हे प्रभू, शुंभ आणि निशुंभ यांच्याकडे तुम्ही दूत म्हणून जा आणि त्यांना सांगा की जर त्यांना जगायचे असेल तर त्यांनी तिन्ही लोकांचे राज्य इंद्राला परत करावे, देवतांना त्यांच्या यज्ञाचा वाटा द्यावा आणि पाताळात जावे. राक्षसांनी शिवांच्या संदेशाचे पालन करण्यास नकार दिला आणि एक भयंकर युद्ध सुरू केले. देवी अंबिका, मातृका, काली, चामुंडा आणि शिवदूती यांनी सैन्यात सामील होऊन राक्षसांचा भयंकर संहार सुरू केला. राक्षस सैन्य पळून जाताना पाहून शक्तिशाली राक्षस रक्तबीज लढण्यासाठी पुढे आला. त्याला वरदान मिळाले होते की जर त्याच्या रक्ताचा एकही थेंब पृथ्वीवर पडला तर त्याच्या इतका शक्तिशाली दुसरा राक्षस निर्माण होईल. त्याने आपली गदा घेतली आणि आंद्री शक्तीवर हल्ला केला. आंद्रीने आपल्या वज्राने रक्तबीजवर प्रहार केला. त्याच्या शरीरातून रक्त वाहू लागले. रक्ताचे थेंब पृथ्वीवर पडताच रक्तबीजासारखे शक्तिशाली हजारो राक्षस त्यांच्यातून बाहेर पडले. त्यांनीही मातृकांविरुद्ध लढायला सुरुवात केली. वैष्णवीने तिच्या चक्राने, आंद्रीने तिच्या वज्राने, कौमारीने तिच्या शक्तीने, माहेश्वरीने तिच्या त्रिशूळाने आणि वाराहीने तिच्या तलवारीने त्यांच्यावर वार केले. प्रत्येक वेळी त्याच्यावर वार करताना त्याच्या रक्तातून असंख्य राक्षस बाहेर पडले आणि संपूर्ण विश्वात पसरू लागले. देव घाबरले. देवांना घाबरलेले पाहून देवी चंडिका कालीला म्हणाली, हे चामुंडा, तुझे तोंड उघड आणि माझ्या शस्त्राच्या घावातून निघणाऱ्या रक्ताच्या थेंबांना आणि त्या थेंबातून निघणाऱ्या महाराक्षसांना लवकर गिळून टाक. अशा प्रकारे रक्त सुकल्यावर हा राक्षस नष्ट होईल. त्यानंतर देवी चंडिका तिच्या त्रिशूळाने रक्तबीजवर प्रहार करू लागली आणि देवी चामुंडा ज्याच्या शरीरातून पडलेले रक्त आणि त्या रक्तातून निघणाऱ्या राक्षसांना आत्मसात करू लागली. अशा प्रकारे देवी चंडिकाने रक्तबीजवर विविध पातींनी हल्ला केला आणि चामुंडाने त्याचे सर्व रक्त पिऊन टाकले. शेवटी रक्ताने माखलेला रक्तबीज जमिनीवर पडला आणि मारला गेला. त्याच्या मृत्यूने देवांना खूप आनंद झाला आणि मातृकांनी आनंदाने नाच केला. रक्तबीजच्या मृत्यूने शुंभ आणि निशुंभ संतापले. एका भव्य शस्त्राने सज्ज असलेला पराक्रमी निशुंभ देवी चंडिका, सिंह आणि काली यांच्यावर हल्ला करण्यासाठी धावला. त्याच्यासोबत राक्षसांची मोठी सेना होती. शुंभ देखील त्याच्या सैन्यासह युद्धात सामील झाला.
शुंभ, निशुंभ आणि देवी त्यांच्यात भयंकर युद्ध झाले. भावांनी देवीवर तीक्ष्ण बाण आणि शक्तिशाली शस्त्रांचा वर्षाव केला. देवी चंडिकेनेही तिच्या बाणांनी त्यांचे कवच तोडले आणि त्यांच्यावर वार केले. नंतर त्यांनी भाला फेकला, जो देवीने तिच्या मुठीने तोडला. त्यांनी गदा फिरवली, जी देवीने तिच्या त्रिशूळाने जाळली. शेवटी देवीने तीक्ष्ण बाणाने निशुंभाच्या छातीत मारले. जेव्हा छातीचा विच्छेद झाला तेव्हा निशुंभासारखा दुसरा शक्तिशाली पुरुष त्यातून बाहेर आला आणि ओरडू लागला, थांबा थांबा. देवी भयंकर हसली आणि तिच्या तलवारीने उदयास आलेल्या पुरुषाचे डोके कापून टाकले. तो पुरुष कापताच पृथ्वीवर कोसळला. मग क्रोधाने भरलेल्या देवींची वाहने सिंह देखील राक्षसांना गिळंकृत करू लागले. काली आणि शिवदूतीनेही राक्षसांना मारले. माहेश्वरीच्या त्रिशूळाने, कौमारीच्या शक्तीने, वैष्णवीच्या चक्राने आणि आंध्रीच्या वज्राने अनेक राक्षस मारले गेले. अशा प्रकारे पराक्रमी निशुंभाचा वध झाला. आपल्या प्राणापेक्षा प्रिय असलेल्या आपल्या भावाला मारले गेले आणि सैन्याचा नाश झाला हे पाहून शुंभ अत्यंत क्रोधित झाला आणि म्हणाला, हे दृष्ट दुर्गे, गर्विष्ठ होऊ नकोस. तू इतर देवींच्या शक्तीने लढत आहेस. देवी म्हणाली, हे दृष्टा, या जगात मी एकटीच आहे. माझ्याशिवाय दुसरे कोण आहे? पहा, माझ्या स्वतःच्या शक्ती विविध रूपांमध्ये आहेत, माझ्यात प्रवेश करत आहेत. इतके बोलताच ब्राह्मणीसह सर्व मातृदेवी आणि इतर देवी अंबिकेच्या शरीरात विलीन झाल्या. आता फक्त एकटी अंबिका राहिली. देवी म्हणाली, मी माझ्या दैवी शक्तीने अनेक रूपात येथे प्रकट झाली आहे. आता मी युद्धात एकटीच उभी आहे. तूही स्थिर राहा. त्यानंतर देवी आणि शुंभामध्ये एक भयंकर युद्ध सुरू झाले, ज्यामुळे सर्व देव आणि दानव आश्चर्यचकित झाले. दोन्ही बाजूंनी दैवी शस्त्रांचा वर्षाव झाला. देवीने खेळकरपणे शुंभांचे बाण, ढाल, शस्त्रे स्वतःच्या बाणांनी कापली. शुंभाने देवीवर शेकडो बाण सोडले, जे देवीने स्वतःच्या बाणांनी नष्ट केले. नंतर क्रोधाने भरलेल्या देवीने शुंभाला त्रिशूळाने मारले, ज्यामुळे तो बेशुद्ध पडला. पण लवकरच शुद्धीवर आल्यावर त्याने आपले धनुष्य उचलले आणि देवीवर बाणांचा वर्षाव केला. त्यानंतर त्याने त्याची शक्ती सोडली. देवीने तिच्या गर्जनेने त्याचा नाश केला. त्याने देवीवर तलवार आणि ढालीने हल्ला केला. देवीने तिच्या बाणांनी त्याची तलवार आणि ढाल तोडली. मग शुंभाने देवीला मुक्का मारला. देवीनेही त्याला मुक्का मारला. शुंभ पृथ्वीवर पडला, पण लगेच उठला. त्याने देवीला धरले आणि तिला आकाशात नेले. तिथे देवीने कोणत्याही आधाराशिवाय त्याच्याशी लढायला सुरुवात केली. आकाशात देवी आणि शुंभाचे युद्ध पाहून सिद्ध आणि ऋषी आश्चर्यचकित झाले. देवीने शुंभाला फिरवले आणि त्याला पृथ्वीवर फेकले. पृथ्वीवर पडल्यानंतरही त्या दृष्टाने पुन्हा देवीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मग देवीने तिच्या त्रिशूळाने त्याच्या छातीत मारले आणि त्याला पृथ्वीवर फेकले. भक्तांनो, दुर्गा मातेचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी प्रेमाने कमेंट बॉक्समध्ये लिहा, जय दुर्गा माता, आणि ही कथा शेवटपर्यंत ऐकत रहा. बघा, मरेपर्यंत तुमचे आणि तुमच्या कुटुंबाचे रक्षण स्वतः दुर्गा माता करेल. पुढे देवीच्या त्रिशूळाने जखमी होऊन राक्षस पृथ्वीवर पडला आणि मारला गेला. महान राक्षस शुंभाला मारल्यानंतर इतर देव आणि अग्नीचे नेतृत्व करणारा इंद्र कात्यायनी आणि अंबिका देवींकडे गेला आणि त्यांची स्तुती करू लागला. त्याचा चेहरा आनंदाने भरून गेला. तो म्हणाला, हे आश्रय घेणाऱ्यांचे दुःख दूर करणाऱ्या देवी, कृपया प्रसन्न हो. हे विश्वमाते, संपूर्ण विश्वाचे रक्षण कर. हे देवी, तू या विश्वाचा पाया आहेस. पाण्याच्या रूपात राहून तू संपूर्ण विश्वाला तृप्त करतेस. हे देवी, तू वैष्णवी शक्ती आहेस. तू या विश्वाचे बीज आहेस. हे देवी, तू या संपूर्ण विश्वाला मोहित केले आहेस. जेव्हा तू प्रसन्न होतेस तेव्हा तू मोक्ष देतेस. सर्व ज्ञाने ही तुझी विविध रूपे आहेत. विश्वातील सर्व स्त्रिया तुझ्या अवतार आहेत. हे अंबिका, तूच या विश्वात व्यापलेली आहेस. तुझी स्तुती कशी होऊ शकते जेव्हा तू स्वर्ग आणि मोक्ष देणारी आहेस? तेव्हा यापेक्षा तुझी मोठी स्तुती कोणती असू शकते? हे नारायणी, तू प्रत्येकाच्या हृदयात त्यांच्या बुद्धीच्या रूपात राहतेस आणि स्वर्ग व मोक्ष देतेस. तुला नमस्कार असो. कला, काष्टा इत्यादी स्वरूपात काळाचे परिणाम निश्चित करण्यास आणि जगाचा संहार करण्यास तू सक्षम आहेस.
तुला नमस्कार असो. हे नारायणी, तू सौभाग्य आणणारी मंगला आहेस. तू सर्वार्थ साधक शिव आहेस. शरण्य त्र्यंबका गौरी आहेस. तुला नमस्कार. हे नारायणी, सृष्टी पालनपोषण आणि विनाशाच्या शक्ती शाश्वत देवी, सद्गुणांचा आधार आणि सर्व कल्याणकारी, तुला नमस्कार. हे नारायणी, जी शरणागत गरीब आणि दुःखी यांचे रक्षण करण्यास सदैव तत्पर आहे, जी सर्वांचे दुःख दूर करते, तुला नमस्कार. हे नारायणी, जी ब्राह्मणी रूप धारण करते, सिंहासह विमानात बसते आणि कुश गवत मिसळलेले पाणी शिंपडते, तुला नमस्कार. हे नारायणी, जी त्रिशूळ चंद्र आणि सर्प धारण करते, जी महेश्वरीच्या रूपात बैलावर बसते, तुला नमस्कार. हे नारायणी, जी कौमारी रूप, जी महान शक्ती धारण करते, मोरांनी वेढलेली असते, तुला नमस्कार. हे नारायणी, शंख चक्र गदा आणि शारंग धारण करणारी वैष्णवी रूप, तुला नमस्कार. हे नारायणी, शिवांच्या रूपात जी वराहाचे भयंकर रूप धारण करते आणि पृथ्वीला मुक्त करते, तुला नमस्कार. हे नारायणी, जी नरसिंहाचे भयंकर रूप धारण करते आणि राक्षसांना मारते आणि तिन्ही लोकांचे रक्षण करते, तुला नमस्कार. हे नारायणी, इंद्राच्या रूपात 1000 डोळ्यांनी सजवलेली वज्रधारी, तुला नमस्कार. हे नारायणी, भयंकर दात असलेली चामुंडेच्या रूपात कवट्यांचा हार धारण करणारी, तुला नमस्कार. हे नारायणी, लक्ष्मी लाज्य महाविद्या श्रद्धा पृष्टी स्वधा ध्रुव महारात्री आणि महाविद्येच्या रूपात असणारी, तुला नमस्कार. मेधा सरस्वती वर श्रेष्ठा, हे नारायणी, पृथ्वी धन बाब्रवी तामसी सहारक दृढ निश्चयी संयमी आणि सर्वांची रखवालदार ईशा रूपी, तुला नमस्कार असो. हे सर्वव्यापी रूप असलेल्या सर्व शक्तिमान शक्ती असलेल्या देवी, आम्हाला भीतींपासून वाचव. हे दुर्गा देवी, तुला नमस्कार असो. तुझा सौम्य सुंदर चेहरा आम्हाला सर्व भीतींपासून वाचव. तुझ्या तिन्ही डोळ्यांच्या तेजाने राक्षसांचा नाश हो. तुझा त्रिशूळ आमचे रक्षण करो. हे भद्रकाली, तुझी घंटा आम्हाला पापांपासून वाचव. हे चंडिका, तुझ्या धनुष्याचा वास आमचे रक्षण करो. हे अंबिका, तुझी तलवार तुझे चक्र तुझी गदा तुझा शंख सर्व दिशांनी आमचे रक्षण करो. हे देवी, जिथे जिथे राक्षस आणि विषारी साप आहेत, जिथे जिथे शत्रू आहेत, जिथे जिथे भयानक जंगले आहेत, जिथे जिथे जंगलातील आगी आहेत, तिथे तिथे तू राहून आमचे रक्षण कर. हे विश्वेश्वरी, तू ब्रह्मांडाचे पालनपोषण करतेस. तू ब्रह्मांडाचे रूप आहेस. तूच फक्त विश्वाचे पालनपोषण करतेस. हे देवी, प्रसन्न हो. ज्याप्रमाणे तू राक्षसांचा वध करून आमचे रक्षण केले आहेस, तसेच आमच्या शत्रूंपासून आमचे नेहमीच रक्षण कर. संपूर्ण जगाचे पाप नष्ट कर आणि पापांमुळे निर्माण होणाऱ्या अर्ध्या अशांतता आणि साथी शांत कर. हे जगाच्या दुःखांचा नाश करणाऱ्या देवी, आम्ही तुझ्या पाया पडतो. आमच्यावर प्रसन्न हो. हे तिन्ही लोकांचे रहिवासी ज्या देवींना आदर करतात, त्या देवी आम्हाला वरदान दे. देवी म्हणाली, हे देवांनो, मी तुम्हाला वरदान देण्यास तयार आहे. तुमच्या इच्छेनुसार वरदान मागा. देव म्हणाले, हे सर्वेश्वरी, कृपया तिन्ही लोकांमधील सर्व अडथळे शांत कर आणि आमच्या शत्रूंचा नाश कर. देवी म्हणाली, जेव्हा 28व्या युगात वैवस्वत मनवंत्र राज्य करतील, तेव्हा शुंभ आणि निशुंभ नावाचे आणखी 2 महान राक्षस जन्माला येतील. मग मी नंदगोपाच्या पोटी त्याच्या पत्नी यशोदेपासून जन्म घेईल आणि विंध्याचल पर्वतावर जाऊन त्या 2 राक्षसांचा नाश करेन. मग मी अत्यंत भयानक रूप धारण करेन आणि वैप्रचिती नावाच्या राक्षसांचा वध करेन. त्यांना खाल्ल्यानंतर माझे दात डाळिंबाच्या फुलांसारखे लाल होतील. मग स्वर्गातील देव आणि पृथ्वीवरील मानव माझे कायमचे कौतुक करतील आणि मला रक्तदंतिका म्हणतील. मग जेव्हा पृथ्वीवर 100 वर्षे पाऊस पडणार नाही आणि मी जगाचे पोषण करेन, तेव्हा मी शताक्षी म्हणून ओळखली जाईन. त्याच क्षणी मी दुर्गम नावाच्या महान राक्षसाचा वध करीन, जो मला दुर्गा हे नाव देईल. नंतर एक भयानक रूप धारण करून मी ऋषींचे रक्षण करण्यासाठी हिमालयातील महान राक्षसाचा वध करेन. नंतर लोक मला भीमादेवी म्हणतील.
अशा प्रकारे जेव्हा जेव्हा जगात राक्षसी धोका निर्माण होईल तेव्हा मी अवतार घेईन आणि शत्रूंचा वध करेन. देवीने हे शब्द बोलल्यानंतर ती अदृश्य झाली. शत्रूंचा वध केल्यानंतर देवांनी देखील पूर्वीप्रमाणेच यज्ञांचा वाटा पुन्हा सुरू केला आणि त्यांचे राज्य परत मिळवले. महर्षी मेधा म्हणाले, हे राजा, देवी भगवती जरी शाश्वत असली तरी विश्वाचे पालनपोषण करण्यासाठी वारंवार प्रकट होते. ती विश्वाला मोहित करणारी, सृष्टी निर्माण करणारी आणि प्रार्थनेवर ज्ञान आणि समृद्धी प्रदान करणारी आहे. महामारी किंवा आपत्तीच्या काळात जेव्हा तिचे महात्म्य विधींनी पठण केले जाते तेव्हा ती सर्व अडथळे दूर करते. जो कोणी देवीचा हा महात्म्य दररोज भक्तीने पठण करतो तो सर्व संकटांपासून मुक्त होतो आणि त्याला धन, धान्य आणि आशीर्वाद मिळतात, यात शंका नाही. जो कोणी हे महात्म्य ऐकेल त्याचे शत्रू नष्ट होतील, त्याचे कल्याण होते आणि त्याचे कुटुंब आनंदी राहते. शांतिविधी दरम्यान वाईट स्वप्ने पडल्यास किंवा ग्रहांच्या दुःखाचा सामना करत असल्यास हे पठण केले पाहिजे. हे सर्व त्रास शांत करते आणि ग्रहांचे दुःख दूर करते. ग्रहांच्या प्रभावामुळे पीडित मुलांसाठी हे परम शांतीचे स्रोत आहे. संघर्षात असलेल्यांना ते शांती देते आणि हा महान मंत्र सर्व दुष्कर्म करणाऱ्यांची शक्ती नष्ट करतो. पठण राक्षस, भूत आणि आत्म्यांना दूर करते. माझा हा महान मंत्र जेव्हा फुले, नैवेद्य, धूप, दिवे, सुगंध आणि इतर पवित्र वस्तूंसह पूजित केला जातो आणि अर्पण केल्यानंतर पठण केला जातो तेव्हा वर्षभर आनंद मिळतो. महर्षी मेधा म्हणाले, हे राजा, मी तुम्हाला देवीच्या या उत्कृष्ट महान मंत्राचे वर्णन सांगितले आहे. देवीचा प्रभाव असाच आहे. या जगात तिचेच वर्चस्व आहे. राजा सुरत आणि वैश्य समाधी जे महामायेच्या प्रभावाखाली आसक्ती आणि अहंकाराच्या गर्तेत पडले होते. महर्षी मेधा यांच्याकडून देवीची ही महिमा ऐकून ते त्याच देवी महामायेला शरण गेले. त्यांनी प्रथम आपले अन्न सेवन कमी केले, नंतर उपवास ठेवून आपले मन देवीवर केंद्रित केले आणि तीव्र एकाग्रतेने तपश्चर्या केली. त्यांनी देवीला स्वतःचे रक्त अर्पण केले. अशा प्रकारे 3 वर्षे पूजा केल्यानंतर विश्वाची रक्षक देवी चंडिका प्रसन्न झाली आणि म्हणाली, हे राजा, तसेच हे वैश्य, तुम्हाला जे हवे आहे ते मागा. मी प्रसन्न झाली आहे आणि मी ते तुम्हाला देईन. राजा सुरतने असे राज्य मागितले जे त्याच्या पुढच्या जन्मात अविनाशी असेल आणि तो या जन्मात त्याच्या शत्रूंचा बळजबरीने नाश करून ते परत मिळवू शकेल. वैश्याचे मन जगापासून अलिप्त झाले होते. त्याने खोल विचार करून वर मागितला. तो म्हणाला, हे देवी, मला असे ज्ञान दे की जे अहंकार आणि मीपणावरील, माझ्या स्वतःवरील आसक्ती नष्ट करेल. देवी म्हणाली, हे राजा, तू लवकरच तुझ्या शत्रूंवर विजय मिळवशील आणि तुझे राज्य परत मिळवशील. तुझे राज्य स्थिर होईल. मृत्यूनंतर तू सूर्यदेवाच्या एका अंशापासून जन्म घेशील आणि या पृथ्वीवर सार्वनी मनू या नावाने प्रसिद्ध होशील. आणि हे वैश्यवरा, तू मागितलेला वर मी तुला देते. तुला मोक्षासाठी ज्ञान प्राप्त होईल. अशा प्रकारे दोघांनाही इच्छित वर देऊन देवी चंडिका अदृश्य झाली. राजा सुरत सावर्णी मनू बनला आणि वैश्य समाधीला ज्ञानप्राप्ती झाली, ज्यामुळे त्याला मुक्तता मिळाली. सप्तशतीचा शेवटचा अध्याय कथेला पूर्ण करतो आणि देवीचे तिच्या भक्तांवरील प्रेम आणि वरदान देण्याची तिची क्षमता दर्शवतो. कथेच्या सुरुवातीला आसक्ती आणि दुःखात बुडालेले राजा सुरत आणि वैश्य समाधी देवीचे महात्म्य ऐकून आणि तिची पूजा करून त्यांच्या दुःखातून मुक्त होतात. हा अध्याय असेही दर्शवतो की देवी तिच्या भक्तांच्या इच्छा पूर्ण करते. राजा सुरतला संसारिक राज्यपद हवे होते, म्हणून देवीने त्याला ते वरदान आणि त्याच्या पुढच्या जन्मात मन्वंतराचा अधिपती सावर्णी मनू होण्याचे उच्च स्थान दिले. वैश्य समाधीची इच्छा आध्यात्मिक ज्ञान आणि मोक्ष होती, म्हणून देवीने त्याला ज्ञानाचे वरदान दिले, ज्यामुळे त्याची मुक्तता झाली. हे आपल्याला शिकवते की देवी त्याच भक्तीने आणि इच्छेने व्यक्ती जे काही उपासना करतो ते प्रदान करते. ती संसारिक सुखे आणि मोक्ष प्रदान करते. तपश्चर्या आणि समर्पण निश्चितच फळ देते. राजा आणि वैश्य यांचे रक्तदान त्यांच्या भक्ती आणि समर्पणाचे प्रतीक आहे. तथापि सामान्य साधकांसाठी सात्विक उपासना पुरेशी आहे.
कथेचा शेवट सुरत राजाला राज्य मिळणे आणि वैश्याला ज्ञान मिळणे हे देखील कर्मयोग आणि ज्ञानयोगाचे फळ दर्शवते. श्री दुर्गा सप्तशती हा एक उल्लेखनीय ग्रंथ आहे जो देवी भगवतीच्या महिमांचे गुणगान करतो. हा केवळ देवीच्या राक्षसांवर विजयाच्या वरवरच्या कथांचा संग्रह नाही, तर आपल्यातील शाश्वत संघर्षाचे एक गहन रूपक आहे. चांगले आणि वाईट, ज्ञान आणि अज्ञान, दैवी आणि असुरी प्रवृत्तींमधील युद्ध. पहिले पात्र महाकाली आहे, तमस आणि राजसांवर विजय. मधुकैताब मधले पात्र महालक्ष्मी आहे, स्थूल, अहंकार आणि विडंबन महिषासुरावर विजय. नंतरचे पात्र म्हणजे महासरस्वती, कौशिकी, काली, मातृका, सूक्ष्म अहंकार, शुंभ, ममता, निशुंभ, रंजकंता, क्रोध, चंडमुंड, मोह, धूम्रलोचन, अंतहीन इच्छा, रक्तबीजावर विजय. हे स्तोत्र आपल्याला शिकवते की जीवनातील अडथळे आणि अंतर्गत शत्रूंवर मात करण्यासाठी आपण आपल्या आतील दैवी शक्ती देवीला जागृत केले पाहिजे, तिला ओळखले पाहिजे आणि तिच्यात आश्रय घेतला पाहिजे. विविध स्तोत्रे आपल्याला देवीच्या सर्वव्यापी, सर्वशक्तिमान आणि करुणामय स्वभावाची जाणीव करून देतात. फलश्रुती आपल्याला खात्री देते की महानतेचा भक्तिपूर्वक आश्रय घेतल्याने भौतिक आणि आध्यात्मिक दोन्ही प्रगती शक्य आहे. दुर्गा सप्तशतीचे पठण साधकाला आत्मविश्वास, निर्भयता, ज्ञान आणि शेवटी आत्मसाक्षात्कार प्रदान करते. हे एक संपूर्ण आध्यात्मिक मार्गदर्शक आहे जे आपल्याला आपल्या आतील राक्षसांना ओळखून आणि देवीच्या कृपेने त्यांच्यावर विजय मिळवून आपल्याला शांती, आनंद आणि मुक्तीकडे घेऊन जाते. सप्तशतीमध्ये वर्णन केलेल्या लढाया केवळ शारीरिक संघर्ष नाहीत, त्या अंतर्गत, मानसिक आणि आध्यात्मिक युद्धाचे प्रतीक आहेत. देवांनी देवीला दिलेली विविध शस्त्रे ही केवळ शस्त्रे नाहीत, तर विविध आंतरिक शक्ती आणि गुणांचे प्रतीक आहेत. त्रिशूळ शंकर सत्व, रज, तम या 3 गुणांवर नियंत्रणाचे प्रतीक आहे. ते भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य काळातील प्रभुत्व किंवा इच्छाशक्ती, ज्ञान आणि कर्मशक्तींचे संतुलन देखील दर्शवते. हे ज्ञानाचे शस्त्र आहे जे अहंकार, महिषासूर आणि शुंभ यांच्या हृदयांना छेदते. चक्र विष्णू काळाचे चक्र, धर्माचे चक्र आणि सतत हालचालींचे प्रतीक आहे. ते सुव्यवस्था, सुधारणा, योग्य दृष्टी आणि नकारात्मकतेतून बाहेर पडण्याची शक्ती यांचे प्रतीक आहे. वज्र इंद्र दृढता, अभेद्यता आणि दृढ निश्चयाचे प्रतीक आहे. ते इंद्रियांचा राजा, इंद्रांची शक्ती आहे जी दैवी शिस्तीचे प्रतिनिधित्व करते. शक्ती, अग्नी, शुद्ध ऊर्जा, तेज आणि परिवर्तनाची शक्ती आहे. ते अज्ञानाचा नाश करण्याची आणि इच्छा शुद्ध करण्याची क्षमता आहे. धनुष्य आणि बाण, वायू, जीवनशक्ती, वायूचे लक्ष, अटल संकल्प आणि नियंत्रण यांचे प्रतीक आहे. फास वरुण, नियंत्रण, बंधन, नकारात्मक शक्तींना बांधणारा आणि शिस्त यांचे प्रतीक आहे. वरुण हा पाण्याचा देव आहे जो भावनांच्या प्रवाहावर देखील नियंत्रण ठेवतो. तलवार, काळ, ध्यानाची तलवार आहे जी अज्ञात, गोंधळ आणि द्वैत्व यांना तोडते. ती विवेक आणि निर्णय घेण्याचे प्रतीक आहे. घंटा, इंद्र ऐरावत यांचा आवाज असुरी शक्तींना घाबरतो आणि दैवी उपस्थितीची घोषणा करतो. तो जागरूकता, दक्षता आणि ओंकाराच्या आवाजाचे प्रतीक आहे. सिंह, हिमालय, देवी सिंहाचे वाहन, धर्म, धैर्य हे निर्भयता आणि राजेशाही शक्तीचे प्रतीक आहे. हे दर्शवते की देवी केवळ धार्मिकता आणि धैर्याने मार्गदर्शन केल्यावरच अधर्माचा नाश करते. ते साधकाच्या नियंत्रित पशु प्रवृत्तीचे देखील प्रतीक असू शकते जे आता दैवी सेवा करतात. युद्धाची दृश्ये, रक्त सांडणे आणि राक्षसांचे चित्कार हे सर्व आपल्या मनातील संघर्षाची तीव्रता प्रतिबिंबित करतात. जेव्हा आपण आपल्या नकारात्मक प्रवृत्तींशी, क्रोध, लोभ, आसक्ती आणि अहंकाराशी लढतो तेव्हा तो संघर्ष तितकाच तीव्र आणि अगदी हिंसक, अलौकिक वाटू शकतो. रक्त सांडणे शुद्धीकरण प्रक्रियेचे आणि नकारात्मकतेच्या नाशाचे प्रतीक आहे. मेधामुनींचा आश्रम शांती, ज्ञान आणि त्यागाचे स्थान आहे, जिथे सांसारिक आसक्ती, सुरत राजा आणि समाधी वैश्य यांसारखे लोक मार्गदर्शन शोधतात. याचा अर्थ असा आहे की आध्यात्मिक ज्ञान केवळ शांत आणि पवित्र वातावरणातच प्राप्त होते. हिमालय तपस्या, दिव्यता आणि उन्नतीचे प्रतीक आहे. हिमालयावर देवीचे प्रकट होणे किंवा निवास असणे तिच्या दिव्य, शुद्ध आणि उदात्त स्वभावाचे संकेत देते.
ते देवांचे आश्रयस्थान देखील आहे. नदीकाठी सुरत राजा आणि वैश्याचे तपश्चर्या करणे, पवित्रतेचे महत्त्व आणि आध्यात्मिक साधना करण्यासाठी एक पवित्र स्थान दर्शवतात. या कथेतून आपल्याला कळते की सृष्टी किंवा कोणत्याही शुभ कार्याच्या सुरुवातीला आळस, जडत्व आणि अति अहंकार किंवा क्रियाकलाप हे पहिले अडथळे आहेत. त्यांना दूर केल्याशिवाय प्रगती अशक्य आहे. भगवान विष्णू देखील योग निद्रेत होते. त्यांनाही त्यांची कामे करण्यासाठी देवी, योगनिद्रा आणि महाकालीच्या कृपेची आवश्यकता होती. हे शिकवते की परमशक्ती सर्वांना प्रेरणा देते. ब्रह्मदेवांची स्थिती आपल्याला शिकवते की संकटाच्या वेळी एखाद्याने नम्रपणे दैवी शक्तीचा आश्रय घेतला पाहिजे. राक्षसांचे वरदान मिळवणारा अहंकार स्वतःचा नाश करतो. तुमच्या जीवनात कोणतेही नवीन कार्य सुरू करताना किंवा आध्यात्मिक मार्गावर चालताना तुमचा आळस आणि अहंकार ओळखा आणि त्यावर मात करण्यासाठी दैवी मदत घ्या. समजून घ्या की जडत्व आणि अतिक्रियाकलाप दोन्ही संतुलनासाठी हानिकारक आहे. जेव्हा अहंकार आणि पशुवादी प्रवृत्ती, महिषासूर अतिरेकी होतात आणि आपल्या चांगल्या गुणांवर म्हणजेच आपल्या आतील देवांवर कब्जा करतात, तेव्हा त्यांच्याशी लढण्यासाठी आपल्या सर्व आंतरिक शक्ती, विवेक शक्ती, ज्ञान, संयम एकत्रित केल्या पाहिजेत. देवतांच्या तेजातून देवी प्रकट होते. एकट्याने लढण्याऐवजी आपली सर्व सकारात्मक ऊर्जा देवीला समर्पित करणे हा विजयाचा मार्ग आहे. अहंकार खूप शक्तिशाली आणि बहुमुखी असल्याने महिषासुरात रूपांतरित होऊ शकतो. तो केवळ बाह्यताच नाही तर मुळापासून त्रिशूळाने छातीत मारून देखील नष्ट केला पाहिजे. देवतांची स्थिती आणि इतर स्तुती शिकवतात की विजयानंतर कृतज्ञता व्यक्त करणे आणि देवीचे करुणामय स्वरूप ओळखणे महत्त्वाचे आहे. तुमच्यातील अहंकार, क्रोध आणि मत्सर ओळखा. तुमचा स्वतःचा वैयक्तिक महिषासूर, तुमची शक्ती गोळा करा. त्यांना सकारात्मक मार्गाने निर्देशित करा. कठीण काळात देवीच्या कृपेवर विश्वास ठेवा. जेव्हा तुम्ही यशस्वी व्हाल तेव्हा कृतज्ञ राहा आणि लक्षात ठेवा की देवी केवळ नाश करत नाही तर पोषण देखील करते. म्हणून तो संघर्ष तितकाच तीव्र आणि हिंसक वाटू शकतो. आपण शिकलो की भ्रम, मूर्खता आणि अविचारी शक्ती ज्ञानाच्या धुरासारख्या डोळ्यांच्या एकाच गर्जनेने नष्ट होतात. भ्रम आणि सत्य ज्ञानासमोर टिकू शकत नाही. कोणत्याही परिस्थितीत गोंधळलेले किंवा अस्पष्ट राहू नका. ज्ञान आणि विवेक वापरा. सत्याच्या शक्तीवर आधारित राहा. भ्रम स्वतःच नाहीसा होईल. हे शिकवते की तीव्र आवेग, क्रोध, चंडमुंड अत्यंत विनाशकारी शक्ती आहेत. त्यांचा सामना करण्यासाठी केवळ सौम्य ज्ञान, कौशिकी पुरेशी नाही तर दृढ निश्चयाची तीव्र शक्ती, काली चामुंडा देखील गरजेची आहे. क्रोध आणि आवेगांवर मात करणे कठीण आहे, परंतु दैवी शक्तीच्या मदतीने शक्य आहे. तुमचा राग आणि अनियंत्रित इच्छांवर नियंत्रण ठेवण्यास शिका. जेव्हा या प्रवृत्ती खूप प्रबळ होतात तेव्हा देवी काली आणि चामुंडाचे ध्यान करा, ज्यांच्याकडे त्यांचा पूर्णपणे नाश करण्याची शक्ती आहे. समजून घ्या की कधीकधी कठोर शिस्त आणि दृढ निश्चय आवश्यक असतो. यातून आपण शिकलेला सर्वात महत्त्वाचा धडा म्हणजे आपल्या इच्छा आणि आकांक्षा रक्तबीज असतात. एक इच्छा अनेकांना जन्म देते. फक्त त्यांना दडपून टाकणे किंवा तोडणे पुरेसे नाही. त्यांचे स्रोत, रक्त ऊर्जा पूर्णपणे शोषली पाहिजे किंवा रूपांतरित केली पाहिजे. चामुंडाचे रक्त पिणे. आपण आपल्या इच्छांचे अंतहीन चक्र ओळखून वासनेच्या ऊर्जेचे दैवी ऊर्जेत रूपांतर करण्याची कला शिकली पाहिजे. ध्यान आणि विवेकाद्वारे कोणत्या इच्छा आवश्यक आहेत आणि कोणत्या केवळ बंधन निर्माण करत आहेत हे समजून घ्या. निरुपयोगी इच्छांवर तुमची ऊर्जा वाया घालवण्याऐवजी ती रचनात्मक आणि आध्यात्मिक प्रयत्नांमध्ये वळवा. इच्छांना मुळापासून नष्ट करण्यासाठी ध्यान, चंडिका आणि संकल्प, चामुंडा या दोघांची मदत घ्या. आपण शिकलो की माझ्यात्वाची भावना किंवा आसक्ती ही निर्दयी अहंकाराची साथीदार आहे. ती आपल्याला गोष्टींशी, लोकांशी आणि आपल्या ओळखीशी बांधते. आसक्ती नष्ट झाल्यानंतरही निशुंभाच्या छातीतून जन्मलेला सूक्ष्म अहंकार लगेच उदयास येऊ शकतो आणि तो लगेच नष्टच झाला पाहिजे. मी आणि माझे या कल्पनांच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करा. समजून घ्या की या जगात
काहीही कायमचे आपले नाही. आसक्ती ओळखा आणि हळूहळू स्वतःला त्यापासून मुक्त करण्याचा सराव करा. एका आसक्तीतून मुक्त झाल्यामुळे नवीन सूक्ष्म अहंकाराचा जन्म होणार नाही याची काळजी घ्या. हा शेवटचा आणि सर्वात मोठा धडा आहे. शुद्ध अहंकार, मी करतो, हे सर्व दुःख आणि बंधनाचे मूळ आहे. ते अत्यंत शक्तिशाली आहे आणि शेवटपर्यंत लढते. देवीचे सर्व रूपांचे स्वतःमध्ये विलय होणे हा एकवचन अहंकाराचा अंतिम पुरावा आहे. केवळ एकच परमात्मा आहे या अद्वैत सत्याचा सर्वोच्च पुरावा. ज्ञानाचे अंतिम शस्त्र त्रिशूळाने छातीत मारूनच अहंकाराचा नाश शक्य आहे. अहंकाराचा नाश झाला कीच खरी शांती आणि आनंद मिळू शकतो आणि जगात शांती येते. तुमचा अहंकार समजून घ्या. तुम्ही फक्त शरीर किंवा मन नाही तर त्या पलीकडे शुद्ध चेतना आहात हे ओळखा. कर्तृत्वाची भावना सोडून द्या आणि सर्व काही दैवी देवीला समर्पित करा. ध्यान आणि आत्मचिंतनाद्वारे अहंकार कमी करण्याबरोबरच श्लोकांमध्ये सप्तशतीचा सार किंवा सिद्धकुंजी स्तोत्रांचा मार्ग देखील अत्यंत फलदायी मानला जातो. सिद्धकुंजी स्तोत्राला सप्तशतीची गुरुकिल्ली म्हटले आहे, ज्याचे वाचन करून सप्तशतीचे फळ मिळू शकते अशी श्रद्धा आहे. या स्तोत्रात देवीच्या विविध शक्तींना थेट जागृत करणाऱ्या बीज मंत्रांचा समावेश आहे. सप्तशतीमध्ये वारंवार देवीचे वर्णन त्रिगुणात्मका म्हणून केले आहे, जी सत्व, रज आणि तम हे गुण धारण करते आणि गुणांच्या पलीकडे जाते. सृष्टी ही 3 गुणांचा खेळ आहे आणि देवी या गुणांची स्वामिनी आहे. ती आपल्याला माया म्हणून बांधते आणि विद्या म्हणून मुक्त करते. हे समजून घेतल्याने आपल्याला जगाचे वर्तन आणि आपल्या मनातील प्रवृत्ती समजण्यास मदत होते. राजा सुरत आणि वैश्य यांच्या कथेत कर्माचे तत्व म्हणजेच स्वतःच्या कर्मांनी नष्ट होणे, कुटुंबाकडून नकारले जाणे आणि देवीच्या उपासनेद्वारे कृपेचे तत्व म्हणजेच पुनर्प्राप्ती आणि ज्ञान यांच्यातील एक सुंदर संयोजन दर्शवले आहे. प्रयत्न, तपस्या आणि उपासना आवश्यक आहेत, परंतु अंतिम यश केवळ देवीच्या कृपेनेच मिळते. संपूर्ण ग्रंथात शरणागतीचे महत्त्व अधोरेखित केले आहे. देव वारंवार देवीचा आश्रय घेतात. राजा सुरत आणि वैश्य देखील शेवटी देवीचा आश्रय घेतात. ते शिकवते की जेव्हा आपले प्रयत्न अपयशी ठरतात किंवा आपण असहाय्य होतो, तेव्हा सर्वोत्तम मार्ग म्हणजे पूर्ण श्रद्धेने परमात्म्याला शरण जाणे. दुर्गा सप्तशती ही स्त्री रूपात प्रकट होणाऱ्या सर्वोच्च शक्तीचे आवाहन आहे. ती समाजाला महिलांचा आदर करण्यास आणि त्यांच्या शक्तीला ओळखण्यास प्रेरित करते. देवीच्या विविध रूपांमध्ये सौम्यता, शूरयोद्धा आणि ज्ञानाची देवी यांचा समावेश आहे. कवच, अर्गल, किलक आणि विविध नाण्यांसह स्त्री रूपाचे बहुआमायी स्वरूप अर्धमार्गाचा भाग आहे, जे साधकाचे शरीर आणि मन पठणासाठी तयार करते आणि त्यांची ऊर्जा केंद्रित करते. हे मानसिक शिस्त आणि एकाग्रता विकसित करण्यास मदत करते. सप्तशतीचे श्लोक मंत्रांसारखे आहेत. त्यांच्या मोठ्या जपातून निर्माण होणाऱ्या ध्वनी लहरींचा वातावरणावर आणि साधकाच्या मनावर सकारात्मक परिणाम होतो. गर्जना, हास्य, सिंह गर्जना आणि घंटांचा आवाज या सर्वांमध्ये नकारात्मक ऊर्जा दूर करण्याची शक्ती असते. म्हणून प्रिय प्रेक्षकांनो, दुर्गा सप्तशतीच्या या अद्भुत कथांद्वारे आपण पाहिले आहे की जीवन हे एक युद्धभूमी आहे, जिथे आपल्याला सतत आपल्या आत आणि बाहेर असलेल्या नकारात्मक शक्तींशी लढावे लागते. हे राक्षस बाह्य राक्षस नाहीत, तर आपल्या आत राहणारे अहंकार, क्रोध, लोभ, आसक्ती, मत्सर, आळस आणि अंतहीन इच्छा आहेत. हे स्तोत्र आपल्याला एक अमूल्य धडा शिकवते की या अंतर्गत शत्रूंवर विजय मिळवण्यासाठी आपण आपल्या अंतर्गत दैवी शक्तीला ओळखून जागृत केले पाहिजे. ही शक्ती आपल्या सर्वांमध्ये आहे. आपण आपल्या सर्व सकारात्मक शक्तींना विवेक, धैर्य, ज्ञान, करुणा आणि दृढ निश्चय यांना एकत्र केले पाहिजे, जसे देवांनी त्यांच्या तेजातून देवीला प्रकट केले. आपल्या शत्रूंना, नकारात्मक प्रवृत्तींना ओळखण्यासाठी आपल्याला ज्ञानाचा प्रकाश महासरस्वतीची आवश्यकता आहे. आपल्या जीवनात स्थिरता आणि समृद्धी आणण्यासाठी आपल्याला संतुलन आणि पोषणाची शक्ती महालक्ष्मीची आवश्यकता आहे.
आणि या नकारात्मकतेचा दृढपणे नाश करण्यासाठी आणि त्यांची ऊर्जा सकारात्मक गोष्टीत रूपांतरित करण्यासाठी आपल्याला दृढ निश्चय आणि परिवर्तनाची शक्ती महाकाली चामुंडा आवश्यक आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे समर्पण आणि श्रद्धा. जेव्हा आपण पूर्ण भक्तीने सर्वोच्च माता देवीला शरण जातो तेव्हा ती आपल्याला शक्ती, ज्ञान आणि कृपा देते, ज्यामुळे अशक्य देखील शक्य होते. दुर्गा सप्तशती हा एक स्तोत्र आहे जो आपल्याला निराशेतून आशेकडे, अंधारातून प्रकाशाकडे, मृत्यूतून अमरतत्वाकडे घेऊन जातो. ते आपल्याला शिकवते की परिस्थिती कितीही कठीण असली, शत्रू कितीही शक्तिशाली असले तरी आपण धर्माचे पालन केले आणि जर आपण धैर्य आणि श्रद्धेचा मार्ग सोडला नाही आणि दैवी मदत मागितली तर विजय निश्चित आहे. नवरात्रीत हा केवळ पाठ करायचा ग्रंथ नाही तर जगण्याच्या कलेचा मार्गदर्शक आहे. त्याच्या शिकवणी आपल्या जीवनात समाविष्ट करून आपण देखील आपले खरे स्वरूप, गमावलेला स्वाभिमान आणि उद्देश परत मिळवू शकतो आणि सांसारिक आसक्तीमुळे होणाऱ्या दुःखातून मुक्त होऊन ज्ञान आणि शांती प्राप्त करू शकतो. देवीच्या या सर्व कथा ऐकून राजा आणि वैश्याच्या मनात देवीबद्दल भक्ती निर्माण होते आणि ते दोघे मेधा मुनींकडून देवीचे पूजाविधी आणि तिचे मंत्र जाणून घेऊन आणि त्यांची आज्ञा घेऊन ते जंगलात निघाले आणि देवीची पूजा करू लागले. 1 महिना त्यांनी दोघांनीही देवीने मारलेल्या राक्षसांच्या कथांचे पठण केले, ज्याने त्यांच्या हृदयात अढळ श्रद्धा जागृत झाली. आता देवीची पूजा करण्याशिवाय त्यांचे दुसरे कोणतेही काम नव्हते. 1 वर्ष त्यांनी देवीचा मंत्रजप केला आणि फक्त फळे खाल्ली. दुसऱ्या वर्षी त्यांनी फक्त सुकी पाने खाल्ली आणि मंत्र जपला. त्यानंतर देवीने त्यांना स्वप्नात दर्शन दिले. आता देवीचे प्रत्यक्ष दर्शन मिळावे म्हणून ते 3ऱ्या वर्षी केवळ हवेद्वारे जिवंत राहून तिची पूजा करतात. अशा प्रकारे 3 वर्षे राजा आणि वैश्य दोघेही देवीची भक्तिभावाने पूजा करतात, ज्याने प्रसन्न होऊन देवी त्यांच्यासमोर प्रकट होते आणि राजाला त्याच्या इच्छेनुसार त्याचे राज्य परत मिळवून देते. ती म्हणते, हे राजा, 10,000 वर्ष राज्य केल्यानंतर तुझे शरीर शांत होईल. यानंतर तू सूर्यपुत्र होशील आणि सावर्णी नावाचा मनू होशील. ती समाधी नावाच्या वैश्याला ज्ञान देते आणि त्याला इच्छेनुसार मोक्ष देते. राजा आणि वैश्य यांना हे वरदान दिल्यानंतर देवी अदृश्य होते. दुर्गा सप्तशतीच्या प्रकटीकरणाची ही कथा अत्यंत पवित्र आहे आणि ती भक्ती आणि मुक्ती प्रदान करणारी आहे. ही कथा ऐकल्याने एका दुःखी व्यक्तीच्या आनंदात रूपांतर होते आणि तो मोक्षासाठी पात्र होतो. जेव्हा राजा देवीचा आशीर्वाद घेतल्यानंतर आणि ऋषींच्या आदेशाने आपल्या शहरात परतणार होता तेव्हा त्याचे मंत्री, जे पूर्वी शत्रूशी सैन्यात सामील झाले होते, ते आले आणि राजाच्या पाया पडले. ते म्हणाले, महाराज, तुमचे शत्रू युद्धात मारले गेले आहेत आणि नष्ट झाले आहेत. कृपया आम्हाला क्षमा करा. अशा प्रकारे देवीच्या कृपेने राजा त्यांचे राज्य परत मिळवतो आणि त्यांच्या मंत्र्यांशी असलेले त्यांचे संबंध पूर्वीच्या स्थितीत परत येतात. वैश्य आपले घर आणि कुटुंब सोडून आता पवित्र स्थळांच्या तीर्थयात्रेवर राहून आपले जीवन जगतो. त्या तीर्थस्थळांवर तो सतत देवीच्या कथा सांगतो. जगात सर्वात प्रथम समाधी नावाचा वैश्य आणि सुरत राजा यांनीच देवीची पूजा केली होती. समाधी वैश्याला आणि सुरत राजाला मेधा मुनींनी देवीची जी कथा ऐकवली होती ती विश्वात दुर्गा सप्तशती या नावाने विख्यात आहे. दुर्गा सप्तशतीच्या प्रकटीकरणाची ही कथा अत्यंत पवित्र आहे आणि ती भक्ती आणि मुक्ती प्रदान करते. ही कथा ऐकल्याने एका दुःखी व्यक्तीच्या आनंदात रूपांतर होते आणि तो मोक्षासाठी पात्र होतो. तर भक्तांनो, आपली आजची ही कथा इथेच संपत आहे. तुम्हाला आजची कथा कशी वाटली हे नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. तसंच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आजची कथा लाईक करा. तसेच इतरांपर्यंत ही कथा शेअर करायला विसरू नका. भक्तांनो, आजची कथा सांगताना काही चुकी झाली असल्यास तुम्ही सर्वांनी प्रेमाने मला क्षमा करा. सर्वांनी तुमची काळजी घ्या. भगवान विष्णूंच्या हृदयात वसणाऱ्या माता लक्ष्मीला प्रणाम असो. भगवान भोलेनाथांच्या हृदयात वसणाऱ्या माता पार्वतीला प्रणाम असो. सांब, सदाशिव, श्री स्वामी समर्थ. राधे राधे. श्री गुरुदेव दत्त.